हॅलो, आपण पाहतोय सौरंगी वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा ह्याच्यामध्ये मात्र मॅच पाहायला मिळते। भामटपाडा संघाकडून गोलंदाज येते मिस्टर गोलंदाज पंकज आणि स्ट्राइक फलंदाज आहे प्रथमेश आणि राहुल। चेंडू मात्र पहिल्याच वेळेला थोडस पॉइंटला च्या रिझर्व मध्ये चेंडू खेळून काढला, एक धाव मात्र अर्जित करतील। पहिल्या धावावर पहिल्या चेंडूवर श्री गणेश झाला, वैयक्तिक प्रथमेशचं खातं खोललेलं आहे आणि संघाचं एक धाव संख्या पटावर लागली गेली धावफलकावर। चांगली सुरुवात बनावी लागेल दोन्ही संघांना, बेस्ट ऑफ लक। उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आगरी कला क्रीडा प्रतिष्ठान सीझन 3 चं हे शानदार डोलदार अस्मरणीय असं नियोजन पाहायला मिळतंय। यावेळेस ऑफ स्टंपच्या बराच बाहेर खराब घोषित अवतार धावसंख्या 1 ने वळली, धावसंख्या 1 ने पुढे अर्जित करतील। धावसंख्या 3 धावा मात्र पटावर लागले गेलेत। चेंडू फेकून झाले फक्त आणि फक्त एक चेंडू। यावेळेस लाऊड अपील मात्र उत्साह जास्ती विश्वास कमी। यावेळेस आमचे तिंबोडे गावचे खंडू भाऊजी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। चांगले उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया। गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज येतोय, 2 चेंडू झाले आतापर्यंत, तिसरा चेंडू टाकण्यास तयार आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, समोर आहे तो मिस्टर प्रथमेश। मात्र यावेळेला असं वाईट अँड वॉच केलं, चेंडू मात्र थोडे हवेमध्ये जरूर मात्र भाग आउट करून स्टॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं मात्र 4 धावांसाठी चुमंतर होतोय। 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या जर पाहिली व्यवस्थित निहारली तर 7 धावा मात्र धावफलकावर लागले। चांगली सुरुवात, मात्र मधुर कडक आवाज आला होता प्रथमेश यांच्या बल्ल्यामधून, थोडासा हवेमध्ये चेंडू होता परंतु सेफ झोन मध्ये 4 धावा मात्र वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय, 3 चेंडू खेळतोय आणि 5 धावा। पुन्हा एकदा शॉट ऑन प्लेन, चेंडू मात्र पूल केला गेलाय, चेंडू आउट ऑफ पाच, प्रहार भरपूर, चेंडू सीमारेखामध्ये पार होतोय 6 धावांसाठी। मात्र यावेळेस प्रथमेश नावाचं वादळ मैदानामध्ये थरथरत आहे। 4 धावा 6 धावा धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा मात्र धावफलकावर लागल्यात। वैयक्तिक 4 चेंडू खेळतोय, 1 षटकाराच्या 1 चौकाच्या साह्यानं 13-12 धावांवर व्यवस्थितरित्या मात्र हाताळतोय। यावेळेस पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू वाईट घोषित करतात पंच। अवांतर धावसंख्या 1 ने वरतोय, धावसंख्या अर्जित करतील आमचे स्कोरर। धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा ऑन द बोर्ड। चांगली सुरुवात म्हणावी लागेल। फाउंडेशन मित्रांनो चांगलं असतं तर क्रिकेट येणाऱ्या खेळाडूंना मात्र बिनधास्तपणे मनसोक्तपणे खेळू शकतात, म्हणून फाउंडेशन उभारताना मिस्टर प्रथमेश आणि राहुल आपल्याला ही जोडी ओपनिंग फ्रंट जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा मिस्टर पंकज गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन यावेळेस मोठा करारा प्रहार भरपूर, गेंद सीमा रेखा से बहुत दूर, 6 रनों के लिए 6 धावा मात्र प्रथमेश नावाचं वादळ मैदानामध्ये मी म्हटलं होतं बॅट टू बॅट 2 षटकार मारताना धावसंख्या जर पाहिली तर 20, अजून सुद्धा या षटकातला 1 चेंडू असेल, 20 धावा मात्र धावफलकावर। वादळी खेळताना मिस्टर प्रथमेश मॅन फ्रॉम उमरोली। पुन्हा एकदा यावेळेस पॉइंट झोनला मात्र थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। 1 धाव मात्र पलून काढले, दुसरी धाव होईल का, दुसरी धाव की मांग, परंतु 1 धाव मात्र प्रथमेशला थारावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे वाढतंय, धावसंख्या झाली 21 ऑन द बोर्ड लागले गेले। पहिलं षटक संपतंय आणि 21 धाव मात्र पटावर लागले गेले। चांगली सुरुवात म्हणावी लागते। तन्मय पाटील मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे। मागच्या मॅचचा तन्मय पाटील चांगली मॅच झाली, चांगली सुरुवात झाली, ती म्हणजे रोशांग फायटर वर्सेस तेंबोडे संघाकडनं चांगलं मात्र पाणी फिरलंय ते संदीप मळवी यांच्या बॅटिंगला चांगली बॅटिंग केली होती।
मिस्टर पंकज पाटील उर्फ पालन यांच्याकडून तन्मयसाठी 500 रुपयाचं मात्र एटीएम ओपन केलेलं आहे. दोन षटकार, चांगली सुरुवात, छणछणीत सुरुवात. मध्यम प्रथमेश पामाले याच्यामध्ये ताकद आहे, याच्यामध्ये ते शौर्यता आहे, याच्यामध्ये ती धैर्यता आहे आणि तोच तो फलंदाज पाहायला मिळतो. त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं इथे पॉलिटिक्स ओपन केलेलं आहे, अकाउंट ओपन केलं मिस्टर पालन यांनी. दुसरं षटक घेऊन यश मात्र आता कुठेतरी प्रतिबंधक रोकावं लागेल, चांगलं षटक हातलावं लागेल. मिस्टर यश येतोय तो म्हणजे भामटपाडा संघाकडनं चांगली करारा प्रहार मात्र केलं. बॅट टू बॅट चांगले षटकार दोन पाहायला मिळले, चांगलं षटक हाताळलंय. पंकज याचे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण बॅट टू बॅट दोन षटकार एक चौकारा मात्र खेचला होता प्रथमेश पामाले याने. पुन्हा एकदा यश, शानदार अस्मरणीय असं वातावरण पाहायला मिळतोय. पूर्वेला नॅशनल हायवे आपण पाहतोय, पश्चिमेला गुजरात टू मुंबई अशी रेल पाहतोय, उत्तरेला खानवड नगरी आणि दक्षिणेला मात्र जीवदानी मैया आणि याच्यामध्ये बीचो बीच मध्ये हा ग्राउंड पाहतोय. याच्यामध्ये क्रिकेटचा महाथरारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळताना मिस्टर यश मात्र डॉट चेंडू डॉट डिलिव्हरी. खरोखरच थोडंसं कमबॅक करताना आपल्या संघासाठी कमबॅक केलं पाहिजे, कारण धावांचा डोंगर मात्र लावलाय पहिल्या षटकामागे. मिस्टर यश मात्र दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, पहिला चेंडू टाकून झालाय, दुसरा चेंडू टाकण्यास तयार आहेत मिस्टर यश. यावेळेस स्लो फुल टच, आवाय मुझे मार, याचा नतीजा रिदानवर गेंद डालोगे तर मात्र आउट ऑफ पर फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रथमेश याच्या बल्ल्यामधून वन इज द फायर, प्रथमेश इज द फायर. कहते हैं ना ये महक है तेरी खुशबू मैदान के अंदर, जागते हैं तेरे अरमान, तू ही अगर जल्दी खत्म होता है तो कौन दिखाएगा गेंदबाज को खुला आसमान. मात्र खुला आसमान दाखवताना मिस्टर प्रथमेश यश पुन्हा एकदा फायर फायर मात्र थोडासा मिस्ड अँड फटका पाहायला मिळतो. मित्र लो मॅन लँड मध्ये वन्स बाउन्स मात्र क्षेत्ररक्षण होईल का असे प्रश्नचिन्ह मात्र मनामध्ये असतील. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र पळून काढल्या दरम्यान 3 धावसंख्या जर पाहिली व्यवस्थित निहारली तर 30 धावा मात्र धावफलकावर लागले गेले आहेत. चांगली सुरुवात, चांगलं फाउंडेशन, चांगलं मात्र पॉवर प्लेचा चांगला फायदा घेताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय तो मिस्टर प्रथमेश आणि राहुल अजून सुद्धा स्ट्राईक मिळाला नाही, प्रथमेशच खेळतोय. आता मात्र स्ट्राईकला जातोय राहुल. समोर आहे यश थोडा मध्ये दबावामध्ये असेल, कारण पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, 9 धावा अजूनपर्यंत खर्ची करतोय. चौथा चेंडू टाकण्यास तयार आहेत मिस्टर राहुल. कशा प्रकारे खेळेल प्रश्न मनामध्ये, जवाब मात्र ग्राउंड मध्ये असतील. पुन्हा एकदा यश, आमच्या मुख्य मंचावर अजितजी पाटील साहेब पाहताय. चांगले उत्कृष्ट मॅचचा नजारा घेताना, मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. आमचे डीजे मास्टर मात्र लंचसाठी गेलेत. आमचे दोन्ही समालोचक, स्टार समालोचक मनोजजी पाटील साहेब तसेच प्रमोदजी शेडगे सर हे सुद्धा लंचसाठी गेलेत. पुन्हा एकदा यावेळेस मोठा करारा, लंबाई कम ऊंचाई ज्यादा, मात्र चेंडू ओ माय गॉड काय करते, सोपा झेल मात्र जीवदान इथे दिलेला आहे आणि मात्र राहुलला परत खेळण्याची संधी येते. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जर पाहिली तर 31 ऑन द बोर्ड लागली गेलेत. आमचा गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर जतीन आम्हाला दर्शवतात 31 धावा मात्र धावफलकावर लागले गेलेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर 3, चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव, असं त्यांचा लेखाजोगा त्यांच्या लेखणीतून. यावेळेस ऑफ साइडला मधुर कडक साउंड आला, 1 बाउंस चौकार. गेंचू मंतर होती ही लॉन्ग ऑफ के ऊपर से 4 रन के लिए, 4 रन से बढ़ता आगे कुछ करता हुआ स्कोर अगर देखा जाए तो स्कोर लग चुका है 35 ऑन द बोर्ड. काफी बेहतर लंबी शुरुआत होती हुई सोरंगी वॉरियर्स की टीम से दोनों खिलाड़ी लाजवाब खेल
खेलते हुए मिस्टर राहुल और प्रथमेश। प्रथमेश में क्या कहूँ, 3 षटकार 2 बैट टू बैट गन से बहुत बढ़िया फॉर्म में आ चुके प्रथमेश। एक बार फिर ये गेंद हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन के ऊपर, वहां पर अच्छे शतरक्षण, 1 रन से संतुष्ट करना पड़ेगा। 2 की मांग की थी लेकिन वहां पर अच्छा शतरक्षण होते हुए 1 रन से संतुष्ट होते हुए मिस्टर प्रथमेश। अगर स्कोर देखा जाए तो 36 रन लग चुके स्कोर बोर्ड पर। दूसरा ओव्हर का खत्म होता हुआ और धावसंख्या जर पाहिली तर आपण 36 धावा पटावर लागल्या गेल्या आहेत। 18च्या सरासरीने चालतात, चांगली सुरुवात, चांगली फाउंडेशन पाहावमध्ये 2 षटक इथे संपलेत आणि 18च्या सरासरीने मात्र सोरांगी वॉरियर्स धाव घेतोय 36 धाव फलकावर। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द हकदार आदरणीय नंदप्रकाश पाटील साहेब, माफ करा, आदरणीय सौ नंदप्रकाश पाटील मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय। उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मिस्टर मनीष चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतोय व्यवस्थितरित्या। पहिलं षटक मात्र डॉट चेंडू, डॉट डिलिव्हरी, डॉटची सांगता होताना आपण पाहतोय। उत्कृष्ट शतक हाताळताना मिस्टर मनीष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे। पहिला डॉट चेंडू बनावा लागतोय, दुसरं चेंडू टाकण्यात मात्र ब्लॉक वाला चेंडू टाकला होता, ब्रह्मास्त्र यूज केला होता, पॉइंटला मात्र चेंडू ट्रॅव्हल होते, दरम्यान 1 धाव मात्र पळून काढलेले आहे। 1 मिनिट प्रदीप, आदरणीय नरेशजी मडवी सरांना विनंती करतोय की सर आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे। 500 रुपये आलेले आहेत पालन भाऊजी पंकज पाटील पालन यांच्याकडून तन्मय याच्यासाठी अप्रतिम षटक हाताळलं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तन्मयसाठी। तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे ही कॅप सामनावीर म्हणून आपण बघतोय। त्याच्यानंतर साईनिधी एंटरप्राइजेस दीपक गरत यांच्याकडून सामनावीर हा पुरस्कार आपल्याला बघायला मिळतोय। एक ट्रॉफी आहे, सुरेख अशी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली तन्मय यांच्याकडून, अप्रतिम अभिनंदन तन्मय। पुन्हा एकदा मॅच कडे मिस्टर मनीष भामटपाडा संघाकडून येतोय। गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू झालेले आहेत। पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धावा, तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज। यालो स्लो फुलटस आवाज मुझे मार, लेकिन चेंडू मात्र आउट ऑफ बॉल। सीमा रेखाला मोहित करताना मात्र सीमा रेखा फलंदाजीच्या प्रेमात पडले, चेंडू आउट ऑफ बॉल होतोय। षटकार 6 धावांसाठी। 6च्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 43 धावा मात्र पटावर लागल्या गेल्या आहेत। चांगली करारा प्रहार मग करतोय मिस्टर राहुल। तू शेर तो मैं भी 1.25 शेर सांगताना मिस्टर राहुल यांच्या बल्ल्यामधून एक षटकार पाहायला मिळतोय। ओ भाई ये क्या करता मैदान में, तू 1.25 शेर तो मैं 1.5 शेर। ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से। लो वोल्टेज थी, मारना चाहते थे फाइन लेग के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले का कोई तालमेल न होता हुआ गेंद सीधी एसटी पर और बोल्ड होते हुए पहिला झटका लागतोय तो म्हणजे राहुलच्या रूपानं सोरंगी वॉरियर्सला वैयक्तिक 7 धावांवर 3 चेंडूचा खेळ केलाय। व्यवस्थितरित्या अशी बॅटिंग केली
आपल्या संघासाठी धावसंख्या जर पाहिली आपण तर एक गड्याच्या मोबदल्यात 43 धावा धाव फलकावर लागतायत. तीन षटकांचा खेळ इथे प्रारंभ होतो. 4 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. तिसरे षटक प्रगतीपथ आहे. मिस्टर मनीष हाताळतोय व्यवस्थितरित्या. मात्र जरी षटकार आला तिसऱ्या चेंडूवर तरी चौथ्या चेंडूवर मात्र विकेट गारद केली ती म्हणजे राहुलच्या रूपानं. तंबूच्या आसऱ्याला जातोय राहुल. नवीन फलंदाज येतोय मिस्टर प्रतीक मॅन फ्रॉम बहाडोली. हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे. याच्यामध्ये क्वालिटी आहे. कार्पेट शॉट खेळण्याची तसेच हवाई फायर करण्याची क्षमता याच्यामध्ये सुद्धा आहे. तोच तो फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर प्रतीक. गोलंदाज मनीष. ओ मात्र इनसाइड एज फर्स्ट लिफ्टच्या मधून मात्र चेंडू सनसन चौकार जाताना पाहतोय. 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या लागते पटावर 46 ऑन द बोर्ड. जरी एक विकेट गेला धावा कशाही येऊ देत मात्र 47 धावा मात्र ऑन द बोर्ड लागतात. बँचची इनसाइड एज घेऊन फर्स्ट स्लिपच्या मधून मात्र चेंडू सनसन दणदण करीत चौकार जातोय. प्रतीक यांचं मात्र 4 धावांनी खाता खोलताय. धावसंख्या 47 ऑन द बोर्ड लागली गेले. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू असेल या षटकातला. हो मात्र ब्लॉकवरला चेंडू टाकलाय. चेंडूचा मधुर साऊंड कडक आलाय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतय. दरम्यान एक धाव मात्र पळून काढली. धावसंख्या 1 ने वाढतय. धावसंख्या जर पाहिली व्यवस्थितरित्या तर 48 पटावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगले डोलदार शानदार बहादार खुशबूदार आयोजन नियोजन पाहतोय आगरी कला क्रीडा प्रतिष्ठान IPLच्या माध्यमातून. जसजसं तिसरं षटक होतंय मी चौथ्या षटकासाठी मनोज पाटील आमंत्रण करतोय. कारण कमिटीची अशी कळकळीची विनंती आहे की मनोज पाटील यांनी आपला हातभार सांभाळावा. तर मी मनोज पाटीलला इथे आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर. धन्यवाद प्रदीप. धावसंख्या बघितली आपण तर धावसंख्येचा विचार केला तर आमचे गुणलेखक जतीन किनी आम्हाला दर्शवतील 48 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 48 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतात. तुषार घरत येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम सफाळेचा हा खेळाडू आपण बघतोय तुषार. याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे गडी बाद करण्याची. चांगल्या व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतोय. परंतु समोर 2 जे फलंदाज उभे आहेत नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला प्रतीक आणि प्रथमेश एकाच राशीचे हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. खूप टॅलेंट आहे दोघांमध्ये. मागच्या सामन्याचा विचार केला तर प्रतीक पाटील याच्या बॅट मधून 2 क्लास चौकार आले होते. त्याच्यानंतर आपण प्रथमेश पामाळे याचा विचार केला तर मात्र या स्पर्धेमध्ये आपण खरोखरच तुफानी फलंदाजी त्याच्या बॅट मधून बघितली. 13 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून निघालेली आहे. तर प्रतीक पाटील 1 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू मध्ये 5 धावा माफ करा. प्रतीक पाटील याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तुषार गरत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रतीक याच्यासाठी यावेळीचा चेंडू आपण बघितला तर थोडासा मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू सीमारेषा गाठेल का परंतु नाही असे उत्तर येते. 2 धावा मात्र या दरम्यान पूर्ण होताना सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. सुरेख धावगती राखलेल्या षटकाच्या मागे अप्रतिम स्वरांगी वॉरियर्सचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार घरत. यावेळेला मात्र प्रतीक पाटील नावाचा ब्रँडेड फटका पूल करण्यामध्ये हा माहिर असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. अप्रतिम टायमिंग स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला आला चेंडूचा बॅटचा संपर्क झाल्यानंतर आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश येताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र इथे आपण बघतोय तर 1 धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते.
57 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदरणीय कुडू सरांचं सुद्धा इथे आगमन होते. वेलकम सर. आपण बघतोय पुन्हा एकदा तुषार गरत राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रथमेश पामाळे याच्यासाठी हा चेंडू असेल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा प्रथमेश नावाचं वादळ मात्र इथे बघायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. तोच हा फलंदाज उमरोळी गावचा रहिवासी आपल्याला बघायला मिळतोय. उमरोळीचा सुपुत्र आहे हा. चामुंडा मैदानावर सुद्धा याने 16 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर आग्री प्रीमियर लीगचा पहिला सामना ह्याचा पर्व तिसऱ्या मधला त्याने 54 धावांची खेळी केली. आणि आज आपण बघतोय प्रथमेश पामाळे 14 चेंडू 39 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. स्वरांगी वॉरियर्स दुकटनच्या स्टँड मध्ये जाऊन पळतोय चेंडू 6 धावांसाठी. 45 रन्स ऑन द बोर्ड मिस्टर प्रथमेश पामाळेच्या नावावर आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 69 या धावसंख्येवर. पंधरा चेंडू 45 धावा. बघूया 16 चेंडू मध्ये 52 धावा केल्या होत्या त्या 51 आता होतील का. आणि या वेळेला मात्र इथे झेल सुटलेला आहे. नशिबाची साथ पुन्हा एकदा प्रथमेश पामाळेच्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. 16 चेंडू 46 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 70 धावा. स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाची एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच येऊया मैदानात. तर आपण बघतोय 70 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ झालाय. 5वं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. सुरेख सामना आपल्याला बघायला मिळतोय. स्वरांगी वॉरियर्स हा संघ मात्र पूर्णपणे लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. तर आपण बघतोय स्वरांगी वॉरियर्स संघ आपण जाऊन बघतोय 70 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आणि इथे मात्र पायचीच्या स्वरूपात प्रथमेश पामाळे याला मात्र माघारी जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया कोण येतोय. जयेश किणी मात्र मार्गस्थ झालेले आहेत खेळपट्टीच्या दिशेने. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रथमेश पामाळे याने मात्र पूर्णपणे छाप पाडलेले आहे आपल्याला बघायला मिळतोय. उमरोळी गावातून मात्र नेहमीच आपल्याला बघायला मिळतोय युवा उमरोळी किंवा सारा 11 उमरोळी संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय हा खेळाडू जयेश किणी येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 70 या धावसंख्येवर. जेवीआर टेंबोडे आणि क्रिएटिव्ह 11 माकडे चला नाणेफेकीसाठी यायचंय. धावसंख्येचा विचार केला तर 70. या वेळेला मात्र जयेश किनी यॉर्कर लेंथचा चेंडू होता. सन्मान दिला गेला चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळतंय. लाईन लेंथ मात्र सुरेख राखलेली आहे. अप्रतिम गुड कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरून. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने एक धाव पूर्ण केलेला आहे. इथे प्रतीक पाटील आलेला आहे स्ट्राइक एंडवर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडू मध्ये प्रतीक पाटील बघूया काय करतोय, काय रणनीती आखतोय. मोठे फटके मारण्याची
जबाबदारी घेईल का आपल्या खांद्यावर की सिंगल डबल वर भर देईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर मनीष. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आपण बघतोय जयेश किनी यांच्या बॅट मधून. त्याच्यानंतर प्रतीक पाटील आलाय स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा मनीष राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रतीक याच्यासाठी. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट लेगला मात्र चेंडू जातोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 72. 72 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाचा. बघा निर्णायक षटक होतं, शेवटचं षटक होतं. मोठी धावसंख्या उभी झाली होती. 4 षटकांचा विचार केला तर 70 धावा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 5व्या षटकात तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 फक्त धावा आलेल्या आहेत. अप्रतिम षटक. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात है, जबरदस्त. मैदानामध्ये मात्र पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि यश याने मात्र ते दाखवून दिले. चेंडू जर त्याच्या डोक्याच्या वरून जाणार होता हे त्याला माहिती होतं. आधीच चेंडूने टप्पा घेण्याच्या अगोदरच उडी मारली होती आणि ह्याच कारण आपण बघितलं. चेंडू 5 चेंडूंचा खेळ झालाय. तर बघूया चेंडू तर पंचांचा डिसिजन बघूया काय येतोय आमच्यापर्यंत. हा बॉल काउंट केला जाईल का, एक धाव पकडायची की डेड बॉल होईल. प्रियंका प्रकाश पाटील, सरपंच शिवनसई, नीता सचिन गायकवाड, शिवनसई. नमस्कार. या आग्रे प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये वार्ड क्रमांक 5 च्या नगरसेविका आदरणीय सन्माननीय रमाताई किनी मॅडम यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शिवनसई गावच्या सरपंच सन्माननीय सौ प्रिया प्रकाश पाटील मॅडम यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आहेत नीता सचिन गायकवाड मॅडम. या सर्वांचं एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. तर डिसिजन येतोय आमच्यापर्यंत. तोपर्यंत आपण बघतोय या सामन्याचं आपण पहिल्या षटकामध्ये काय झालं, दुसऱ्या षटकामध्ये काय झालं आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील. पंकज आला पहिलं षटक घेऊन. त्याच्यानंतर दुसरं षटक यश घेऊन आला. मनीष आला तिसरं षटक घेऊन. त्याच्यानंतर तुषार घरत आला चौथं षटक घेऊन आणि डेड चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. तर डेड चेंडू घोषित केलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल गोलंदाजी मार्क वरून आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मनीष. यावेळेला मात्र सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलेला चेंडू मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता प्रतीक पाटील मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 74. 74 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल या डावातील. घेऊन येतोय मनीषच्या गोलंदाजी मार्कवर जयेश किनी सामना करेल. या वेळेला मात्र फुलटॉस लेनचा चेंडू होता. चेंडू जाते आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 80 या धावसंख्येवर. 81 धावांची गरज असेल विजयासाठी. शौर्य वॉरियर्स भामटपाडा या संघाला 81 धावांचं आव्हान आहे 30 चेंडू मध्ये. एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया डीजे कडे.
गायकवाडचे धन्यवाद. JVR टेंबोडे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही संघाचे संघनायक यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हॅलो, मी आदरणीय सन्माननीय नगरसेविका रमाताई केनी मॅडम यांना आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, या ठिकाणी नाणेफेक होते. सन्माननीय सौ रमाताई किनी मॅडम यांच्या शुभ हस्ते JVR टेंबोडे वर्सेस क्रिएटिव्ह माकणे. काट कॉल फ्रॉम क्रिएटिव्ह माकणे अँड छाप JVR टेंबोडे. फिल्डिंग. ओके मॅडम, धन्यवाद. आपण आसनस्थ व्हा. फिल्डिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे JVR टेंबोडे. साहजिकच आजचे मैदान बघताना, आजचं वातावरण बघताना साधारणतः तुम्ही क्रिएटिव्ह माकणे ह्या संघाला किती धावांवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आता ते टार्गेट सांगू नाही शकत. ओके, या कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठी आपल्याकडे काही गोलंदाज, ट्रम्प गोलंदाज असतात. असे कोणाकोणावरती तुम्ही जिम्मेदारी ठेवलेली आहे? जे 11 फिल्डर त्यांच्या सगळ्यांवर जिम्मेदारी आहे, मग तो बॉलर असो नाही तर फिल्डर असो. ओके, एनिथिंग चेंज इन युअर 11 प्लेइंग 11? नो एनी. ओके, ऑल द बेस्ट. जर आपण टॉस जिंकला असता तर आपण काय चूज केलं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही. 2 क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर आम्ही लगातार 2 मॅच विन झालेलो होतो. अशी इच्छा होती की टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलो. ओके, आता आपला निर्णय आपल्या निर्णयाच्या विरुद्ध जातोय. आपल्याला प्रथमतः फलंदाजी करावी लागणार आहे. तर ही फलंदाजी करत असताना आपण किती धावा मारणार आहात? नक्की 70 ते 75 धावांचं आमचं टार्गेट असेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. हॅलो, तर आपण बघतोय सामन्याला सुरुवात होते. विवेक आणि तुषार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंच आम्हाला दर्शवतात, इशारा देतात की सामन्याला सुरुवात करतोय. पहिलं षटक घेऊन येतोय जयेश किणी. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र सुरेख लाईन लेंथ वाईड यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी करताना मिस्टर जयेश किणी आपल्याला बघायला मिळतो. अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म, माफ करा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर जयेश. थोडासा मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडू जर आपण बघितला तर खराब चेंडूचे संकेत देताना पंचांकडून धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 1 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू घेऊन येईल जयेश. डाव्या हाताने गोलंदाजी करताना पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. या वेळेला मात्र विवेक याच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ही ताकद आहे या विवेक मध्ये. आगरवाडीचा हा खेळाडू आहे. शौर्य वॉरियर भामटपाडा या संघाकडून मात्र खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. विवेक डाव्याचा हा फलंदाज. क्षमता आहे शांत डोक्याचा आणि शांत स्वभावाचा असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर विवेक आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने एक आक्रमक खेळाडू ज्याची ख्याती आहे, समाजामध्ये नाव आहे, पंचक्रोशीमध्ये नाव आहे, तुषार घरत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश किणी. चला थोडी मित्रांनो घाई करा प्लीज. आज आपल्याला सामने संपवायचे आहे, त्याची काळजी घ्या.
यावेळेला मात्र अप्रतिम झेल, क्या बात है, जबरदस्त. विवेक याच्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम लागतो. या ऐकूया डीजेला. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. या मिळालेल्या ब्रेक मध्ये आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी उपस्थित आहेत शिवनसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आदरणीय सन्माननीय सौ प्रिया प्रकाश पाटील मॅडम. प्रिया मॅडम यांच्या मेहनतीमुळेच आज जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब गेली कित्येक दिवस या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेतात, कारण त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असणाऱ्या या प्रिया प्रकाश पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आग्रे प्रीमियम लीगचे सदस्य सन्माननीय श्री भावेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय सौ प्रिया प्रकाश पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. सन्मान होतोय आदरणीय माननीय सौ प्रिया प्रकाश पाटील मॅडम यांचा, उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई. पुष्पगुच्छ आणि शाल प्रदान करून या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. धन्यवाद डीजे. तसेच या ठिकाणी शिवनसई गावच्या रहिवासी सुकन्या सौ नीता सचिन गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आग्री प्रीमियम लीगचे सदस्य सन्माननीय दीपेशजी कुडू साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय सौ नीता सचिन गायकवाड मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद धन्यवाद. आणि वळूया पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये. धन्यवाद कुडू सर. तर आपण बघतोय जयेश आहे गोलंदाजी मार्कवर पहिल्या 5 चेंडूंचा खेळ झालाय. जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 6 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आणि बाद होणारा एकमेव खेळाडू जर आपण बघितला तर विवेक हा अगरवडीचा खेळाडू आहे. शौर्य वॉरियर भामटपाडा संघाकडून खेळताना मात्र पहिला गडी बाद झालाय. पुन्हा एकदा तुषार घरात खेळण्यासाठी तयार. यावेळेला मात्र हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातोय सिली मिड ऑफला. 1 धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. सर्व प्रेक्षकांना मात्र खुशखबर आहे की रविवारच्या दिवसामध्ये मिलिंद किनी मराठी दणका यांच्याकडून आईस्क्रीमचं वाटप होणार आहे. तर पहिल्या दिवशी त्यांनी आपण बघितलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ दिले होते सर्व प्रेक्षकांना. पुन्हा एकदा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. जयेश पहिला गोलंदाज होता ज्याने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. 1 बाद 7 ही धावसंख्या खरोखरच या मैदानावर मात्र चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते ती गोलंदाज म्हणून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चला थोडी घाई करा प्लीज. आज आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. 10च्या 10 सामने संपवायचे आहेत. तर मित्रांनो प्लीज तुम्ही थोडीशी आम्हाला मदत करा, सहकार्य करा अशी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. या सामन्यानंतर अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे त्याची नोंद घ्यायची आहे. तर गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर पंकज. चला प्लीज थोडी घाई करा मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र चेंडू पायावर जाऊन आदळला. कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा मात्र प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाही. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्थिरावलेलं आहे 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. तर आपण बघतो 2 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज आपण बघतोय. वेळेला मात्र सरळ
गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळलेला हा फटका आपण बघतोय. राकेश पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फेकतोय. तोपर्यंत एकच धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. हे एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. 9 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र तुषार घरत नावाचा हा ब्रँडेड फटका आपण बघतोय. 4 धावांसाठी 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लाईन लेंथ मात्र सुरेख राखलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने मात्र चेंडूला थोडासा टप्पा पडल्यानंतर जी उचली प्राप्त झाली आणि जो बाउन्स मिळाला अतिरिक्त, त्या बाउन्सचा मात्र इथे फायदा घेताना तुषार घरत हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम फटका. चेंडूला मात्र बघितलं की थोडासा चेंडूला उचले आले आहे. उजव्या बाहेर जाऊन मात्र स्क्वेअर लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विनोद याने अप्रतिम झेल घेतलेला आहे. इथे मात्र गडी बाद होते. एक मोठा हातरा बसतो तुषार घरत यांच्या रूपाने. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2020. कमॉन लीज. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो, कोणचे बापाच जातंय काय? आम्ही मुंबईचे राजा, दर्या गिलाचे राजा. आम्ही मुंबईचे राजा, दर्या गिलाचे राजा. आम्ही मुंबईचे राजा, दर्या गिलाचे राजा. आम्ही मुंबईचे राजा, दर्या. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 13. या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पंकज. यावेळेला आपण बघतोय थोडासा बॅकफुटवर शौर्य वॉरियर भामटपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. मोठमोठे फटके खेळावे लागतील आणि इथे मात्र कॉटन बॉलची एक संधी होती, परंतु एक तेज फटका आपल्याला एकदम गतीने ताकदीने मारलेला हा फटका आपल्याला बघायला मिळाला होता. धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघतोय 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक छोटीशी धूम ऐकूया, येऊया मैदानात. वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरागिरी खवलला कोली खवलला, तुम पलाला जागा नाही उडणार. कोली खवलला तुम पलाला जागा नाही उडणार. कोली खवलला तुम पलाला जागा नाही उडणार. कोली खवलला. धन्यवाद. खूप धन्यवाद. डीजे ऑपरेटरचं सुद्धा आम्ही करतोय, मनापासून आभार व्यक्त करतोय की आग्री प्रीमियर लीग मध्ये आग्री कोळी गीतं ऐकवल्याबद्दल. पुन्हा एकदा आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे कमेंट्स येतात की आग्री भाषेमध्ये समालोचन करा, परंतु आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय की आग्री भाषेत समालोचन करता येत नाही. आग्री भाषा मात्र नक्कीच बोलता येते. बघूया इंटरव्ह्यू मध्ये जर जमलंच तर इंटरव्ह्यू घेईल आग्री भाषेमध्ये. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आपण बघतो जयेश केणी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नीटचा तालमेल आपल्याला बघायला मिळत नाही. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी जर आपण बघितलं तर एक मोठं टार्गेट आहे समोर. धावांचा डोंगर उभा केला होता. 81 धावांचं आव्हान उभं केलं होतं ते स्वरांगी वॉरियर्स दुपटण या संघाने आणि त्याचा पाठलाग करताना आपण बघतोय 2.1 षटकांचा खेळ झालाय आणि 15 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला मात्र पहिल्या स्लिप मध्ये चेंडू येतोय आणि इथे मात्र बघूया आणि 1 धाव मात्र पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. लाईन लेंथ मात्र सुरेख राखलेली आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूवर मात्र 2 सिंगल येताना जयेश केणी मात्र आपल्यावर जी जबाबदारी सोपवले, जी कामगिरी कर्णधाराने आणि संघ मालकांनी जी सोपवले ती मात्र पूर्णपणे व्यवस्थित हाताळताना आपल्याला बघायला मिळतो. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली राकेश पाटील आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होताना आपल्याला बघायला मिळत नाही. अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळतोय आणि फलंदाज मात्र इथे डगआउट मध्ये आपल्याला जाताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत एक गोड गाणं ऐकूया.
कोली आम्ही आगरी, आम्ही आगरी, आम्ही कोली आम्ही आगरी, आम्ही कोकणचं राज. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर जयेश किणी गोलंदाजी मार्कवर पहिला गडी बाद केला. या षटकात आपण बघतोय जयेशने 3 चेंडू मध्ये. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. या षटकात दुसरा गडी बाद झाला. बॅक टू बॅक 2 गडी बाद. त्रिफळाची होताना मिस्टर सचिन किणी. मोठा हादरा बसला शौर्य वॉरियर्स भामटपाडा या संघाला. जर हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल. पुढचा चेंडू असेल तो हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिक होईल की नाही दर्पण थोडस वाढलं असेल शौर्य वॉरियर्स भामटपाड्याच्या येणाऱ्या फलंदाजावर, कारण 81 धावांचं मोठं आव्हान पार करायचं आहे. आणि या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र स्थिती खूप आपल्याला खराब बघायला मिळते, कारण सलामीचे 2 फलंदाज पॅव्हेलियन मध्ये बसलेले आहेत. जाऊन पंकज गेला, त्याच्यानंतर 3 तगडे फलंदाज गेल्यानंतर आता हार्ट हिटर सचिन किणी मॅन फ्रॉम सोनावे हा सुद्धा पहिल्याच चेंडूवर त्रिफळाची तळून मात्र माघारी परतलेला आहे. नवीन फलंदाज येतो सुरेश, याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. ह्या जोडीवर मात्र सर्व आशा पल्लवित असतील भामटपाडा संघाच्या. मोठं आव्हान आहे. 81 धावांचा पाठलाग करताना मात्र स्थिती थोडीशी खराब आपल्याला बघायला मिळते, परंतु क्रिकेट आहे. शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाची. मागचा सामना आपण बघितला असेल JVR टेंबोडे. शेवटच्या षटकामध्ये कोणालाही वाटलं नव्हतं की टेंबोडे संघ इथे या सामन्यात परत येऊ शकतो, परंतु नुसता परत नाही आला तर त्यांनी विजय सुद्धा संपादन केला होता. 2 खराब चेंडू टाकून सुद्धा तन्मय याने अप्रतिम गोलंदाजी केली. कौतुक करावं तेवढं कमीच आहे तन्मय याचं, कारण मैदानात फार कमी दिसतो आपल्याला तो, परंतु लाईन लेंथ मात्र सुरेख राखतोय. अप्रतिम. पुन्हा एकदा जयेश. यावेळेला मात्र सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर. षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 2 महत्वाची गडी मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. यावेळेला मात्र सुरेख कट केलेला चेंडू आपण बघतोय. गली रिजनला येतोय. चेंडूला फेकलं जाईल क्षेत्ररक्षण करून. तोपर्यंत मात्र 1 धाव ही सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 19 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. यानंतर मात्र एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने असेल JVR टेंबोडे तर दुसऱ्या बाजूने आपण बघणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे. हे 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकतील. इथून आधी एक स्प्रे घेऊन गेलेला आहे, तो रिले स्प्रे. कृपया प्लीज खेळाडूंनी काम झालं असेल तर आणून द्या. JVR टेंबोडेचा खेळाडू होता शैलेश, त्याने स्प्रे नेलेला आहे. कृपया प्लीज आपलं काम झालं असेल तर आणून द्या. इथे आपण बघतोय 12 चेंडू आणि विजयासाठी आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात. तर 62 धावांची गरज असेल 12 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्कवर राहुल. यावेळेला मात्र पहिला चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने मात्र खेळून काढलेले चेंडू आपण बघतोय. यष्टीरक्षक स्वतः विनोद पाटील आपल्याला बघायला मिळतात की चेंडूला अडवतील, चेंडूला फेकतील. तोपर्यंत मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. चांदी बॉईज कडून राहुल साठी प्रत्येक गड्यासाठी 100 रुपये.
बघूया राहुल साठी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 21 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावलेले आहे. धन्यवाद दीपेश पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र लाईन लेंथ अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर मध्ये येताना चेंडूला आपल्याला बघायला मिळतंय. थोडस मात्र व्हेरिएशन, थोडस चेंज ऑफ पेस सुद्धा बघायला मिळाला. थोडस चेंडू स्विंग होताना आपल्याला बघायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राहुल. यावेळेला मात्र बॉक्स गेम मध्ये टॅप केला जातो चेंडू, त्याच्या पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. या षटकातील आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा खर्च केलेले आहेत. सुरेख षटक म्हणावं लागेल ते राहुल याच्याकडून. 22 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आणि चेंडूचा जर खेळ झाला असेल तर 22 चेंडू मध्ये 22 धावा. गुड बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. आणि या वेळेला मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि चेंडू मात्र स्टँड मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय तर 6 ने पुढे सरसावली जाते. 28 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चेंडू द्यायचा आहे 28 धावा धावफलकावर आपण बघतोय. धावसंख्येचा विचार केला तर 28 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना यावेळेला मात्र सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळते. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना 4 षटकांचा खेळ झाला आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि येऊया मैदानात. अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी अग्री लय जिगरी आमचा अग्री लय जिगरी शेताला राहतय उन्हान तापतय करतय मोलमजुरी. धन्यवाद. संदेश पाटील सोनावे यांच्याकडून योगेश याने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते तर 6 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सोरांगी वॉरियर्स, प्लीज थोडं कोऑपरेट करा. संदेश पाटील सोनावे यांच्याकडून योगेश याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. स्वरांगी वॉरियर्स कृपया वेळ घालू नका, आपल्याला वेळ कमी आहे. पंच आपल्याला 4 मॅच खेळवायचे, जरा घाई करायचे. बॉलर तर आपण बघतोय शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 53 धावांची गरज आहे. 53 धावा होऊ शकतील का? क्रिकेटच्या इतिहासात झालेल्या आहेत, टेनिस क्रिकेटच्या इतिहासात 6 चेंडू मध्ये. तर बघूया इथे होतील का. मात्र पहिला चेंडू आपण बघतोय खराब चेंडूचे संकेत येताना पंचांकडून आपल्याला बघायला मिळतो. इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी 52 धावांची गरज असेल अजूनही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. या वेळेला मात्र सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. विनोद पाटील चांगलं यष्टीरक्षण करताना आपल्याला बघायला मिळतात. सरगम सरपाडा संघाकडून मात्र नेहमीच आपल्याला बघायला मिळतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आणि ही कॅप त्याच्या डोक्यावर आहे, ऑरेंज कॅप, ती का काढू शकलो नाही ते सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आम्ही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते.
धावसंख्येचा विचार केला तर मात्र जयकांत खराब लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. 30 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी 51 धावांची गरज असेल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 51 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खराब चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी अजूनही आपण विचार केला तर 50 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 50 धावा. पुन्हा एकदा जयकांत तरे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावांची अजूनही गरज असेल 5 चेंडू मध्ये. पाच चेंडू मध्ये 49 धावांची गरज असेल. यष्टीरक्षक मात्र इथे बदलताना आपल्याला बघायला मिळतोय. तर बघूया ह्या 49 धावा येतील का. जर आल्या तर मात्र हा दुसरा विक्रम असेल टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. या वर्षाचा हा दुसरा विक्रम असेल ह्या 49 धावा आल्या तर बघूया. ह्या आधी आल्या होत्या. खूप काही क्रिकेटमध्ये घडलंय. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले. 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद झाले. आजच्या दिवसात विचार केला तर श्रेयस याने मात्र दुसऱ्यांदा त्याच गोलंदाजाला 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला. एकदा पारगावच्या मैदानावर. तर आज आपण बघतोय आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतो. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतो जयकांतच्या गोलंदाजीवर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल जयकांत. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय प्रथमेश पामालेला चुकवून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका बघायला मिळाला आपल्याला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 41 रन्स 41 धावा धावफलकावर. तर फलंदाजी करणारा जो फलंदाज आहे तो सध्या तरी त्याचं रनिंग वय आहे 52 वर्ष. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. 52 वर्षामध्ये अशी फलंदाजी खरोखरच ही खाण्याची गोष्ट नाहीये. अप्रतिम. आजची 30 ते 35 वर्षाची पोरं मात्र इथे थकतात धावताना. परंतु आज 52 वर्षाचे हे आपले खेळाडू मात्र इथे चांगला परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला बघायला मिळतात. आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून का होईना परंतु आज यांची फलंदाजी बघण्याचा आनंद आम्हाला या व्यासपीठावरून मिळतोय. खरोखरच खूप खूप धन्यवाद. शेवटचा चेंडू असेल या डावातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 47 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय जयकांत. मॅन फ्रॉम खानिवडे 40 वर्षाचे जयकांत आणि 52 वर्षाचे आपल्याला बघायला मिळतात सुरेश. 2 मात्र फलंदाजांचं जेवढं कौतुक करावं फलंदाज आणि गोलंदाजांचं तेवढं कमीच आहे. जुना चेंडू गेलेला आहे तो मंडलाकडे आणून द्यायचा आहे प्लीज. यावेळेला मात्र वाईडिश लॉंगरला चेंडू खेळून काढलाय. राकेश पुढे सरसावेल चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. 48 धावा मात्र 5 षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला बघायला मिळते. स्वरांगी वॉरियर्स दुत्तन हा संघ मात्र इथे विजयी झालेला आहे. अभिनंदन. यानंतर होणारा सामना असेल JVR टेंबोडे वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. या सामन्याला जशी सुरुवात होईल तसे आमचे साथी समालोचक प्रमोद शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. तत्पूर्वी मी एक विनंती करतोय प्रेक्षकांना की चेंडू आलेला आहे तुमच्यापर्यंत जरा फेकायचा आहे. मध्ये आलेला आहे बॉल. तर आपण बघतोय नाणेफेक झालेले आहे. चला लगेच राहुल पाटील अँड कंपनी चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज.
आणि क्रिएटिव्ह 11 माकणे 2 सलामीचे फलंदाज तयार ठेवा. या पुढील आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल प्रमोदजी शेडगे सरांचा. हॅलो चेक